नमस्कार मित्र हो, स्टडी डाईज या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, लॉ सीईटीचा निकाल लागला आहे. आपण खूप मेहनत घेतली, पण खरी परीक्षा आता सुरू होते. होय, कॅप राऊंड म्हणजेच आपली ॲडमिशन प्रोसेस सुरू झाली आहे. दरवर्षी शेकडो विद्यार्थी चांगले मार्क्स असूनही फक्त फॉर्म भरताना केलेल्या छोट्या छोट्या चुकांमुळे चांगल्या कॉलेजला मुकतात. तुमचं वर्ष वाया जाऊ नये म्हणून फॉर्म भरण्यापूर्वी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10 गंभीर चुका पाहणार आहोत, ज्या तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत टाळायच्या आहेत. कॅपचा फॉर्म भरत असताना विद्यार्थ्यांनी केलेल्या या छोट्या छोट्या चुकांमुळे अनेकदा चांगला स्कोर असूनही कॉलेज तुम्हाला मिळत नाही किंवा ॲडमिशन रद्द होते. त्याकरता आपण काय करायला हवं हे मी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, पहिली चूक म्हणजे घाईघाईनं फॉर्म भरणं. आपली काय चूक होते? पोर्टल सुरू झाल्या झाल्या पहिल्याच दिवशी आपण कोणतीही माहिती न घेता घाईघाईनं फॉर्म सबमिट करता. याकरता आपण काळजीपूर्वक शेड्यूल वाचायला पाहिजे. फॉर्म भरण्यासाठी पूर्ण वेळ घ्यायला पाहिजे. सर्व कागदपत्रे गोळा केली पाहिजेत. कॉलेजची लिस्ट तयार केली पाहिजे आणि नंतरच फॉर्म भरायला हवा. लक्षात ठेवा, शेवटच्या दिवसाची वाट पाहू नका, कारण शेवटच्या दिवशी सर्व्हर डाऊन होऊ शकतं. त्यामुळे घाईघाईनं फॉर्म भरू नका, मात्र काळजीपूर्वक तो नक्की भरा. यानंतर नावामध्ये आणि वैयक्तिक माहितीमध्ये भरताना चूक करणं. मित्रांनो, ही एक कॉमन चूक आहे. लॉ सीईटीचा फॉर्म आपण भरलेला आहे. आता आपण कॅपचा फॉर्म भरतोय. 10वी आणि 12वी तसेच ग्रॅज्युएशन, आधार कार्ड यावर तुमच्या नावाची जी स्पेलिंग आहे तीच स्पेलिंग तुम्ही फॉर्ममध्ये भरणं आवश्यक आहे. नाव टाईप करत असताना स्पेलिंग मिस्टेक करू नका. तुमच्या नावामध्ये जर बदल झालेला असेल, लग्नापूर्वीचं नाव वेगळं असेल आणि लग्नानंतरचं नाव वेगळं असेल, तर त्याकरता गॅझेट किंवा कोर्टाचे एखादे ॲफिडेव्हिट तयार करा आणि ते फॉर्म भरत असताना अपलोड करा. यामुळे होणार काय? डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वेळी तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवायला हव्या. यानंतरची चूक आपली अशी होते की आपण फॉर्म भरताना चुकीची कॅटेगरी सिलेक्ट करतो. आता चुकून ओपन ऐवजी तुम्ही ओबीसी, एसटी, एससी, ईडब्ल्यूएस असं जर निवडलं असेल, तर मग त्या संबंधी असणारे कागदपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये फॉर्म भरत आहात त्याचे व्हॅलिड सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे अनिवार्य आहे. जर डॉक्युमेंट नसतील तर फॉर्म तुम्हाला ओपन जनरलमधून भरावा लागणार, नाहीतर मग स्क्रुटिनीमध्ये तुमचा फॉर्म रिजेक्ट केला जाईल. त्यामुळे कॅटेगरी आणि कागदपत्रांचा हा जो गोंधळ आहे तर तो आपण अगोदरच क्लिअर करायला हवा. घाईघाईमध्ये आपण सायबर कॅफेमध्ये जाऊन चुकीची कॅटेगरी सिलेक्ट करू शकतो. एससी, एसटी, ओबीसी, व्हीजीएनटी, ईडब्ल्यूएस यामधून जर तुम्ही फॉर्म भरत असताल तर तुमच्याकडं कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिड सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. ओबीसी असताल, एनटी कॅटेगरीमधून असताल तर चालू आर्थिक वर्षाचं नॉन क्रिमिनल तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. आणि जर हे कागदपत्र आत्ता तुमच्याकडे नसतील तर रिस्क घेऊ नका, फॉर्म ओपन कॅटेगरीमधून भरा. आता पुढची महत्त्वाची आपली चूक अशी होते की आपण फॉर्म भरत असताना चुकीची कागदपत्र अपलोड करतो. आणि आपण जे कागदपत्र अपलोड करतो तर ते फोटोकॉपी असतात किंवा झेरॉक्स कॉपी असतात. त्यामुळे स्कॅन करत असताना मूळ कागदपत्र स्कॅन करा. ब्लर फोटो अपलोड करू नका. चुकीच्या जागी चुकीचे डॉक्युमेंट अपलोड करू नका. एक्सपायर झालेले कागदपत्र हे अपलोड करू नका, जेणेकरून तुम्हाला स्क्रुटिनीमध्ये अडचण येणार नाही आणि तुमचं हे जे ॲडमिशन आहे तर ते कन्फर्म होणार आहे. त्यामुळे सर्व डॉक्युमेंट स्कॅन करत असताना मूळ कागदपत्रे स्कॅन करा आणि 2026
आणि 2027चे व्हॅलिड आर्थिक वर्षाचे वैध असलेले कागदपत्र तुम्ही अपलोड करा. मित्रांनो, फॉर्म भरत असताना आपण 10वी 12वी किंवा ग्रॅज्युएशनचे मार्क्स भरताना बेस्ट ऑफ 5चा नियम लावतो किंवा मग टक्केवारी चुकीची टाकतो. तर त्याकरता युनिव्हर्सिटी किंवा बोर्डाच्या नियमानुसार जे गुण तुम्हाला मिळालेले आहेत तेच गुण तुम्ही भरायचे आहेत. ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांनी सर्व सेमिस्टरचे मिळून एकूण गुण टाकायला हवे, फक्त फायनल इयरचे टाकायचे नाहीत. हे मात्र तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही टाकलेले गुण आणि मार्कशीटवरील गुण यात 1 मार्काचाही फरक आढळला तर कॉलेज तुमचे ॲडमिशन ऑन द स्पॉट कॅन्सल करू शकतं. त्यामुळे गुण भरताना 2-3 वेळा चेक करा. आता कॉलेजचा पसंती क्रमांक टाकत असताना म्हणजे ऑप्शन फॉर्म टाकत असताना तुम्ही कट ऑफ न पाहता कोणत्याही कॉलेजला वरचा नंबर देता किंवा खूप कमी कॉलेजेस लिस्टमध्ये टाकता. त्यामुळे गेल्या वर्षीचे 2025चे कट ऑफ नीट तपासायला हवे. त्यानंतर स्कोरनुसार तुम्हाला कोणतं कॉलेज मिळणार याचा अंदाज लावूनच तुम्ही एक विश लिस्ट तयार करायला पाहिजे आणि प्रेफरन्स नंबर तेच कॉलेज टाका जे तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत हवे आहे. कारण पहिल्या पसंतीचं कॉलेज मिळाल्यास ते ॲटो फ्रीज होते आणि तुम्हाला तेथे ॲडमिशन घ्यावेच लागते. फक्त 2-3 कॉलेज टाकण्याची चूक करू नका. आपल्या सिक्युरिटीसाठी 10 ते 15 कॉलेजचा पर्याय निवडा जेणेकरून तुम्हाला कोणत्या तरी एका कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळणार आहे. हे गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ऑप्शन फॉर्म भरताना तुमच्या आवडीचं सर्वोत्तम कॉलेज नेहमी वरच्या क्रमांकावर ठेवा. मित्रांनो, तुमच्या स्कोरनुसार जे कॉलेज मिळण्याची शक्यता आहे त्यांचा समावेश लिस्टमध्ये आवर्जून करा. केवळ नावासाठी खूप हाय कट ऑफ असलेली 2-3 कॉलेजेस टाकून सोडू नका, तर पहिल्या राऊंडमध्ये एकही कॉलेज तुम्हाला अलॉट होणार नाही. त्यामुळे आपल्या सिक्युरिटीसाठी 10 ते 15 कॉलेजचा पर्याय निवडाच. यानंतर आपण पाहूया मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी बदलणं. आपण काय करतो की CETचा फॉर्म भरतो, CET देतो, त्यानंतर आपण कॅपचा फॉर्म भरतो आणि कॅपचा फॉर्म भरल्यानंतर एकतर आपण मोबाईल नंबर बदलतो किंवा ईमेल आय डी बदलतो. तर ही चूक टाळा, कारण मोबाईल नंबरवर तुम्हाला SMS येत असतात, OTP येत असतात. फॉर्म भरताना असा नंबर द्या जो नंतर बंद होणार नाही किंवा मग आपला पासवर्ड आपण कुठेतरी लिहून ठेवा जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही. संपूर्ण ॲडमिशन प्रोसेस संपेपर्यंत कॉलेज सुरू होईपर्यंत मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी ॲक्टिव्ह असला पाहिजे. सर्व महत्त्वाचे OTP आणि मेसेज याच नंबरवर येत असतात. यानंतर ही महत्त्वाची चूक आपण काय करतो की फॉर्म भरतो, सगळं करतो, पण तो फॉर्म अनलॉक ठेवून देतो. त्यामुळे तुमचे ॲप्लिकेशन हे कन्फर्म होणार नाही. फॉर्म पूर्ण भरून फी भरणे पण शेवटी फॉर्म कन्फर्म किंवा लॉक न करणं ही एक महत्त्वाची चूक आहे. यामध्ये पहा काय करा, फॉर्म पूर्ण झाल्यावर तो सबमिट करून लॉक करा. फॉर्म लॉक केल्याशिवाय तो स्क्रुटिनीसाठी जात नाही. फॉर्म लॉक झाल्यावर त्याची ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट काढून ठेवा. ॲडमिशनच्या वेळेस ही प्रिंट तुम्हाला लागणारच आहे. त्यामुळे लक्षात ठेवा की तुम्हाला फॉर्म तर भरायचा आहे, पण फॉर्म भरल्यानंतर तो लॉक झाला की नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे. त्यानंतरच तुमचा फॉर्म हा स्क्रुटिनीसाठी पुढे जाणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला कॉलेजचा ऑप्शन फॉर्म येणार आहे. आता यानंतर आपण पाहणार आहोत मित्रांनो, अस्पष्ट डॉक्युमेंट हे आपण फॉर्म भरताना अपलोड करतो. मूळ कागदपत्रे अपलोड करा, व्यवस्थित स्कॅन करा. फोटो तुमचा स्कॅन केलेला हा ब्लर नसावा, तो सुस्पष्ट असावा. त्यामुळे ज्यावेळेस तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे तर ते समोरच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणाऱ्या माणसाला व्यवस्थित दिसलं पाहिजे. आणि फॉर्म भरल्यानंतर तो लॉक झाला की नाही हे पाहणं आपलं गरजेचं आहे. फॉर्म लॉक झाला, डॉक्युमेंट व्हेरीफाय झाले, त्याच्यानंतर आपण डॉक्युमेंट अपलोड केले आणि ते व्हेरीफाय झाले किंवा नाही याकडे आपलं लक्ष असणं आवश्यक आहे.
त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची आणि शेवटची आपली चूक अशी होते की आपण शेवटच्या तारखेची वाट पाहतो आणि मग काय होतं की शेवटच्या दिवशी साईटवर लोड येतो आणि मग अडचणी निर्माण होतात. विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म भरताना काळजीपूर्वक भरा. लगेच पहिल्या दिवशी भरू नका आणि शेवटच्या दिवशी भरू नका. किमान 2 दिवस अगोदर तुम्ही काय करा की फॉर्म भरा. शेवटच्या दिवशी सर्व्हर डाऊन असू शकतं, पेमेंट अडकतं आणि फॉर्म सबमिट होत नाही. त्यामुळे मुदत संपण्याच्या किमान 2 दिवस अगोदर तुमचा फॉर्म कंप्लीट असणं आवश्यक आहे. मित्रांनो, फॉर्म शांत डोक्याने आणि स्वतः समोर बसून भरा. कॅप राऊंडच्या पुढील प्रत्येक अपडेटसाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या लॉ सीईटीच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. जाता जाता एक महत्त्वाचं सजेशन मी आपल्याला देणार आहे की फॉर्म स्वतः किंवा सायबर कॅफेमध्ये समोर बसून भरून घ्या. सायबर कॅफेवाल्याच्या भरोश्यावर फॉर्म सोडू नका, कारण करिअर तुमचं आहे मित्रांनो. लक्षात ठेवा की फॉर्म भरताना स्वतः कन्फर्म करा आणि मगच फॉर्म लॉक करा, जेणेकरून तुम्हाला काही अडचणी येणार नाहीत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे आभार मानतो. धन्यवाद.